नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आयुष्यात जगताना काही व्यक्ती तुमच्याजवळ सातत्यानं त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांचे त्रास मांडत असतात. त्यांच्या बोलण्यात एक वेदना कायमच आपल्याला जाणवत असते आणि आपण त्यांचा त्रास कमी व्हावा, त्यांचं जगणं बदलावं म्हणून आपण आपल्या लेवलवर, आपल्या पूर्वानुभवातून त्यांना काही ना काहीतरी उपाय किंवा मार्ग दाखवायचा प्रयत्न करत असतो. पण ना एका पॉईंटनंतर आपल्याला जाणवतं की त्यांना मार्ग नको आहे, बदल नको आहे, फक्त आणि फक्त एक सहानुभूती हवी आहे. म्हणजे सतत त्यांची व्हिक्टीम मानसिकता आहे. अशावेळी आपण एक करायचं, आपल्या शेलमध्ये लगेच जायचं. म्हणजेच आपली त्यांच्यातली एनर्जी इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची. आपली एनर्जी योग्य ठिकाणीच लागायला हवी, ही आपली सगळ्यात मोठी आपल्याप्रती असलेली जबाबदारी असते. बरेचदा समोरच्याला बरं वाटतंय किंवा त्याला दुखवायला नको म्हणून आपण त्यांचं ऐकून घेत राहतो. पण एका मर्यादेनंतर आपल्याला नकारात्मकता यायला लागते, आपली चिडचिड वाढते, राग वाढतो. त्यामुळे ज्या क्षणी आपल्याला जाणवेल की समोरच्या व्यक्तीला उत्तर नको आहे, त्या क्षणी आपण आपल्याला बाजूला करायचं. कारण बदल हा निर्णय ज्याचा त्याचा असतो, तो ज्याने त्यानेच घ्यायचा असतो आणि निभवायचाही असतो. त्यामुळं आपला डम्पिंग बॉक्स होत नाही आहे ना, याची काळजी घ्यायला हवी. बस इतकंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.